राज्यातील 52 शेतकऱ्यांचा युरोप अभ्यास दौरा प्रारंभ। माननीय कृषी मंत्र्यांच्या निर्णयामुळे अनुदानात दुप्पट वाढ, 2 लाख रुपयापर्यंत सहाय्य। नमस्कार, मी जयश्री सोनवणे, ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून। भंडारा राज्यातील शेती अधिक आधुनिक, स्पर्धात्मक व शाश्वत करण्याच्या उद्देशाने कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने सन 2025-2026 अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांच्या देशाबाहेरील अभ्यास दौरे ही योजना राबविण्यात येत आहे। या योजनेअंतर्गत युरोप देशाचा अभ्यास दौरा आजपासून प्रारंभ झाला असून राज्यातील विविध जिल्ह्यातील एकूण 52 प्रगतशील शेतकरी व 2 कृषी अधिकारी या अभ्यास दौऱ्यात सहभागी झाले आहेत। अभ्यास दौऱ्यासाठी प्रस्थान करण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या गटाशी माननीय कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला। त्यांनी शेतकऱ्यांना शुभेच्छा देत या दौऱ्यातून मिळणारे ज्ञान, तंत्रज्ञान व अनुभव राज्यातील इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले। शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून आधुनिक व जागतिक दर्जाची शेती उभारण्यासाठी अशा उपक्रमांना सातत्याने प्रोत्साहन दिले जाईल, असे त्यांनी यावेळी नमूद केले। हा अभ्यास दौरा फ्रान्स, स्वित्झर्लंड, जर्मनी आणि नेदरलँड्स या प्रगत कृषी देशांमध्ये आयोजित करण्यात आला आहे। या दौऱ्यादरम्यान शेतकरी आधुनिक पीक पद्धती, यांत्रिकीकरण, सेंद्रिय शेती, दुग्ध व्यवसाय, सहकारी प्रक्रिया उद्योग, हरितगृह तंत्रज्ञान, जलसंधारण व हवामान बदलाशी जुळवून घेणाऱ्या शेती पद्धतीचा प्रत्यक्ष अभ्यास करणार आहेत। फ्रान्समधील व्यावसायिक धान्य शेती, गहू, बार्ली, मका इत्यादी व दुग्धशेती प्रकल्पांना भेट देऊन पीक फेरपालट, मृदा व्यवस्थापन व अत्याधुनिक कृषी यंत्रसामग्री याचा अभ्यास करण्यात येणार आहे। अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज।